तिला पहिल्यांदा मी एका पावसाळी सकाळी पाहिलं. शाळेच्या गेटवर पावसात उभा होतो आणि ती हातात छत्री घेऊन हळूहळू चालत येत होती. केसांवरून पाणी गळत होतं, चेहऱ्यावर निरागस हास्य आणि डोळ्यांत काहीतरी शोधत असल्यासारखं काहीतरी. ती पहिल्याच दिवशी मनात घर करून गेली. माझं नाव सौरभ. कॉलेजला नुकताच प्रवेश घेतला होता. सगळं नवीन होतं, वर्ग, मित्र, शिक्षक आणि त्यातच तीर्थरूप. तिचं नाव आर्या. पहिल्यांदा बोललो तेव्हा ती पुस्तकांच्या दुकानात उभी होती आणि मागे मी. सॉरी, म्हणाली ती. चुकीने माझं पुस्तक उचललं होतं. त्या एका सॉरी ने सुरुवात झाली आमच्या संवादाची. कॉलेजचे दिवस म्हणजे उत्सवच होते. सायंकाळी कट्ट्यावर गप्पा, प्रॅक्टिकलचे गोंधळ आणि टेस्टच्या वेळी एकमेकांना मदत. हळूहळू आमचं नातं घट्ट होत गेलं. एकमेकांसोबत वेळ घालवणं, एकत्र अभ्यास करणं, कॉफीचे कप शेअर करणं, हे सगळं आता रोजच झालं. माझ्यासाठी तिचं अस्तित्व एक सवयीसारखं झालं. सकाळी कॉलेजला जाताना तिचं हसणं पाहिलं की दिवस चांगला जायचा. पण मी कधीच तिला माझ्या भावना बोलून दाखवल्या नव्हत्या. तीही खूप नॉर्मल वागत होती, ना जास्त जवळ ना फार दूर. एक दिवस मी ठरवलं, आज तिला सांगायचंच. त्या दिवशी आम्ही दोघं पुस्तकांच्या ग्रंथालयात गेलो होतो. ती नेहमीसारखी शांत, पुस्तकांमध्ये गुंग. मी तिच्या समोर बसलो आणि थोडा वेळ शांत राहिलो. मग हळूच म्हणालो, आर्या, मला तुझ्याशी एक खास गोष्ट शेअर करायची आहे. ती थोडी चमकली, पण म्हणाली, हो, बोल ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते फक्त मैत्री नाही, काहीतरी जास्त आहे. तू मला आवडतेस, खूप आवडतेस. क्षणभर ती शांत राहिली. मी तिचा चेहरा पाहत होतो, डोळ्यांमध्ये गोंधळ, चेहऱ्यावर विचार. ती काही बोलली नाही. नुसती उठली आणि म्हणाली, माफ कर सौरभ, मला काहीच उत्तर देता येत नाही आत्ताच. आणि निघून गेली. त्या रात्री मी खूप विचार केला. कदाचित मी लवकर घाई केली किंवा कदाचित ती माझ्या भावना स्वीकारायला तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला आली, पण माझ्याकडे न पाहताच वर्गात गेली. मी तिच्या प्रतिक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिचं शांत राहणं मला जास्त दुखवत होतं. दिवस गेले, आठवडे गेले. आमचं बोलणं थांबलं. ती आता एका वेगळ्याच गटात फिरायला लागली होती. मी पण स्वतःला अभ्यासात गुंतवून घेतलं. तरीही तिची आठवण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात सतत जागी राहायची. कॉलेज संपलं. प्रत्येकजण आपापल्या वाटेने पुढे गेला. मी नोकरीसाठी पुण्यात आलो. IT कंपनीत जॉब मिळाला. सुरुवातीला सगळं नवीन आणि कठीण वाटलं, पण हळूहळू जुळवून घेतलं. एक दिवस ऑफिसमधून परतताना मी एका बुकस्टोअरमध्ये शिरलो. आणि तिथे ती होती, आर्या. 4 वर्षांनंतर ती एकटीच होती. तेच हसू, तीच शांत नजर. मी थोडा गोंधळलो, पण पुढे गेलो. आर्या, म्हटलं. ती वळली. एक क्षणभर विसरल्यासारखी, पण मग ओळखलं. सौरभ, हे बघ कोण. किती वर्षांनी. थोड्याच वेळात आम्ही जवळच्या कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. तिच्या आयुष्यात खूप काही बदललं होतं. ती आता एका प्रकाशन संस्थेत काम करत होती, लेखिका बनायचं स्वप्न उराशी घेऊन. बोलताना मी तिला विचारलं, त्या दिवशी तू काहीच उत्तर दिलं नाहीस. मी काही चुकलो का? ती थोडी वेळ शांत राहिली. मग म्हणाली, सौरभ, त्यावेळेस मी स्वतःच गोंधळलेली होते. प्रेमाचा अर्थ मला नीट उमगला नव्हता. माझं लक्ष करिअरमध्ये होतं आणि तुझी भावना मला समजली नव्हती. त्यामुळे मी दूर गेले. मी मान डोलवली. आता समजले? ती हसली. हो, आयुष्य खूप काही शिकवतं. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले, पुन्हा बोलायचं ठरवलं. आणि त्या भेटीनंतर पुन्हा आमचं नातं सुरू झालं. आता थोडं प्रगल्भ, थोडं समंजस. आता आम्ही अधूनमधून भेटू लागलो. एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वप्न, दुःख सगळं शेअर करू लागलो. एक दिवस तिने सांगितलं, मी एका कथेवर काम करते. एका मुलाच्या प्रेमकथेवर. त्याला त्याच्या मैत्रिणीकडे प्रेम व्यक्त केल्यावर तिने उत्तर दिलं नव्हतं. मी हसत म्हणालो, ओह, ती गोष्ट कुठे ऐकली असं वाटतंय. ती लाजली, हो, कधी कधी कथा खरं आयुष्यच असतं. मग एक दिवस, अगदी साध्या संध्याकाळी, तिच्या आवडत्या कॅफेमध्ये, मी पुन्हा विचारलं, आर्या, आता सांग, तुझं उत्तर काय आहे? ती माझ्या डोळ्यांत पाहत म्हणाली, हो सौरभ, आता माझं उत्तर हो आहे. त्या एका उत्तराने आयुष्य बदललं. आम्ही आता एकत्र आहोत, आयुष्याची वाट एकत्र चालत आहोत. प्रेम कधीच संपत नाही, ते वाट बघतं, योग्य वेळेची, योग्य क्षणांची. आणि जेव्हा ती वेळ येते, तेव्हा आयुष्य खरंच एक सुंदर गोष्ट बनतं. कधी कधी प्रेम म्हणजे वाट बघणं असतं, समजून घेणं नसतं. आणि कधी कधी एकमेकांना माफ करणं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणं असतं. आमचं प्रेम असंच होतं, एकदम खरं, सच्चं आणि वेळेच्या कसोटीवर टिकून राहिलेलं. ती अजूनही पावसात भिजायला आवडते आणि मी अजूनही तिचं छत्री घ्यायला विसरणं आवडतो. प्रेम म्हणजेच हे, एकमेकांच्या सवयी, गोंधळ आणि हसू एकत्र शेअर करणं.